ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे, डप्पावर थाप तुंतुन्यातान, डब्बावर थाप तुंतुन्यातान, डप्पावर थाप तुंतुन्यातान, डब्बावर थाप तुंतुन्यातान. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही हा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गात गुणगान जी जी जी, शिवप्रभू प्रभूचं गात गुणगान जी जी जी, शिवप्रभूचं गात गुणगान जी जी जी. आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणा. गुरुचरणाला गिरहा जी जी, गुरुचरणाला गिरहा जी जी, गुरुचरणाला गिरहा जी जी. नमन माझे नामानंदाला हे. नमन माझे नामानंदाला, गुरु माऊलीला, सुभद्रा मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी माल्लेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहीर देशमुख गात पोहाड्याला, गात पोवाड्याला गिरहा जी जी, गात पोवाड्याला गिरहा जी जी, गात पोवाड्याला गिरहा जी जी. देशभर मोंगली सत्तेचा अलम बसलेला आहे. कुणी कुणाचा वाली नव्हता. आणि अशा काळामध्ये पैठणच्या वाळवंटात उभा राहून एकनाथ महाराज सर्व देव देवतांना आमंत्रण देत आहेत. वेरूळ गावामध्ये भोसले घराण्यात एक शक्ती जन्माला आली. बाबाजी भोसल्याला मुलगा झाला. या मुलाचं नाव मालोजी, दुसरा मुलगा विठोजी, आणि ही मुलं लहानाची मोठी होऊ लागलेली आहे. कुस्तीचा नाद दोघाला विठू मालोजीला, कुस्तीचा नाद दोघाला विठू मालोजीला, विठू मालोजीला, तालमीत ढोकी दंडाला, गरगरा फिरवी पट्ट्याला, गरगरा फिरवी पट्ट्याला, कधी उंच फेकी विट्ट्याला, पिळदार देह बनविला, पिळदार देह बनविला. शेजारी जवळ असणारी राजधानी या बादशाला कळलं ही भोसल्याची दोन मुलं, त्यांनी आपला देह बलदंड मिळवलेला आहे. आमंत्रण दिलं दोघाला, दोन भावाला, विठू मालोजीला, आमंत्रण दिलं दोघाला, दोन भावाला, विठू मालोजीला, सैन्यात भरती दोघाला, भरती दोघाला गिरहा जी जी, भरती दोघाला गिरहा जी जी, भरती दोघाला गिरहा जी जी. सैन्यात भरती होताच देवगिरी किल्ला हा दौलताबाद बनला होता. या ठिकाणी सत्ता परकीयाची होती, पण आमची माणसं लाचार बनली होती. स्वाभिमान संपलेला होता. परक्याची चाकरी करण्यामध्येच मोठेपणा मानून आपले लोक त्या दिशेनं मार्ग करू लागले. जसं वारं वाहील तसं चालू लागले. मालोजी आपल्या पराक्रमाचा गाथा करू लागला. आणि या पराक्रमामुळे
सरदार की मिळली भोसल्याला मिळली भोसल्या भोसल्याला गिरहा दीदी मी भोसल्याला गिरहा दीदी मी भोसल्याला गिरहा दीदी मालोजीचा झाला बोल बोल मालोजीचा झाला बोल बाला झाला बोल बाला मालोजी आणि मालोजीच्या पराक्रमाचा गाथा फलटणच्या निंबाळकरांना आपली मुलगी या मुलीचं नाव आहे उमाबाई उमाबाई दिली मालोजीला दिली मालोजीला गिरहा दीदी दिली मालोजीला गिरहा दीदी दिली मालोजीला गिरहा दीदी मालोजी योद्धे होते आणि त्यावेळच्या धामधुमीमध्ये संसारातलं म्हणावं असं सुख रणांगणामध्ये लढणाऱ्याला मिळत नसे धामधुमीचा काळ 14 वर्षाचा वेळ निघून गेला संतान नाही पोटाला संतान नाही पोटाला संतान नाही पोटाला नवस केली कैक देवाला नवस केली कैक देवाला वैद्याचा सल्ला घेतलेला वैद्याचा सल्ला घेतलेला वैद्याचा सल्ला घेतलेला आहे पण नाही पिकला बागा पोटमळा पोटमळा पिकला नाही उमाबाई नाराज होती आणि याच काळात मुक्कामी असता नगराला असता नगराला गिरहा दीदी असता नगराला गिरहा दीदी असता नगराला गिरहा दीदी हे नगर म्हणजेच अहमदनगर आणि अहमदनगर मुक्कामाला असताना उमाबाई गेली दर्शनाला त्या अहमदनगर मध्ये प्रसिद्ध पीराचं ठिकाण आहे आख्यायिके हे नाथाचं ठिकाण आहे पण या पीराला या उमाबाईने नवस केलं नवस केलं पुराला नवस केलं पीराला बोलल्या समयाला जर मज मुलगा झाला तुझंच नाव ठेवीन त्याला दुपार तिथला अंगारा उचलला नवस बोलल्या आणि उमाबाई आपल्या निवासस्थानी आल्या काही काळ निघून जातो एवढ्यात उमाबाईला दिवस गेले मुलगा झाला पण मुलाचं नाव काय ठेवायचं मोठा प्रश्न पडला दिवसा मग दिवस गेले बाईला पुन्हा दिवस गेले दुसरा मुलगा झाला आणि या दोन्ही मुलाची नावं एकाच वेळेला ठेवली मोठ्या मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी शहा शरीफ म्हणजे त्या पीराचं नाव विदर्भामध्ये स्वतंत्र ऐश्वर्य भोगणारे लखुजीराव जाधव देशमुख हे 5000चे मनसबदार होते राजा सिंहगड हे त्यांची जागा होती वतनाची भव्य किल्ला आजी तो तुम्हाला वैभव सांगेल असं तिथं पाहायला मिळेल पंचमीच्या बघा सणाला जाधवांची वतनदारी राजा सिंदखेडला पंचमीच्या बघा सणाला आमंत्रण नोकर चाकराला याच वेळी
मालोजी याच समयाला हाती धरून बाळ शहाजीला. मालोजी भोसले आपल्या छोट्याशा मुलाला हाताला धरून जाधवांच्या दरबारात आलेले आहे. याचं नाव आहे रंगमहाल. हाती धरून बाळ शहाजीला, हाती धरून बाळ शहाजीला मालोजी भोसला आलेला. भोसला आलेला गिरहाजीजी, भोसले आलेला गिरहाजीजी, भोसले आलेला गिरहाजीजी. या 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 भोसले बसा. वा या काय नाव आपलं? त्या छोट्याशा बाळाला जवळ घेतलं आणि विचारलं काय नाव? शहाजी. छान. मोठं झाल्यानंतर काय करणार? घोड्यावर बसणार. घोड्यावर बसून राज्यकारभार करणार. वा वा. बोलकापणा मुलाचा. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या मांडीवर बसवलं. वाड्यात खेळणाऱ्या मुलीनं बघितलं आपल्या वडिलाच्या मांडीव कोणतरी बसलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात अनुभव घ्या. तुमच्या मुलाला दूर ठेवा आणि दुसऱ्याचा मुलगा जवळ घ्या. तुमच्या मुलाची अवस्था काय होते? त्याचा चेहरा मोहरा बदलला जाईल. त्यानं ठाव फोडल्याशिवाय राहणार नाही. हीच अवस्था झाली. खेळणाऱ्या मुलीनं बघितलं आपला होड दाताखाली दाबला. मांडीवर शहाजी बसलेला. या छोट्याशा 7 वर्षाच्या मुलीनं बघताच ती पळत आली. वडिलाच्या मांडीवर बसलेली आहे आणि उजव्या मांडीवर बसणाऱ्याला तिनं काय केलं? हळूच चिमुटा घेतला. हे उठ. मुके बी नाही. मांडीवर शहाजी बसलेला. नाही सन्न झालं जिजाला या 7 वर्षाच्या मुलीला. बर का मांडीवर शहाजी बसलेला. नाही सन्न झालं जिजाला. चिमुटे घेती शहाजीला. घेती शहाजीला गिरहाजीजी, घेती शहाजीला गिरहाजीजी, घेती शहाजीला गिरहाजीजी. खुणवलं ओढीतून. बसणारा नेबळत नव्हता. त्यांनी काय केलं? तो तसाच रेटून बसला. या मुलीनं खुणवलं. हा मुच्छड माझा बाप आहे. याने इशारा केला याच मुच्छडने मला बसवलंय. नाही उठणार असं म्हणतात. तटात गुलाल होता. या दोघांनी गुलाल उचलला आणि एकमेकाच्या तोंडाला लावला. अरे रे रे अरे काय करायला लागलाय? भांडू नका, भांडू नका. रंगपंचमीच्या सणाला, रंगपंचमीच्या सणाला दोघांनी गुलाल उधळीला. गुलाल उधळीला गिरहाजीजी, गुलाल उधळीला गिरहाजीजी, गुलाल उधळीला गिरहाजीजी. जाधव बोलले समयाला. जाधव काय म्हणत आहेत? वा वा काय जोडा छान दिसतो. जाधव बोलले समयाला, बोलले समयाला. मालोजी उठून उभे राहिले. ऐकलं का मंडळी? राजे साहेबांनी आपली मुलगी आमच्या मुलाला देऊ केली आणि मग मात्र जाधवांच्या लक्षात आलं की आपण सदासच काही बोलून गेलो. मंडळी भोसल्यांचा गैरसमज झालाय. त्या अर्थानं मी बोललो नाही. का? आमचा मुलगा आपल्या मुलीला शोभला जात नाही. जाधव त्याला बराबरीत नातं असावं लागतं. देणं घेणं रोटी बिटीचा व्यवहार केला जातो तेव्हा समोरचे पार्टी आपल्या बराबरीची आहे का याचा विचार करावा लागतो. तुम्ही सरदार आहात, आम्ही राजा आहोत.
सरदाराच्या मुलीला मुलगी देण्यासाठी आम्ही गांजा वाढलेली नाही, दारू पिलेलो नाही. भोसल्यांचा अपमान झाला. बोलले हेच जोडा छान दिसतो हे म्हणाले. भोसल्यांना तो अपमान सहन झाला नाही. शहाजीच्या धरलं हाताला, शहाजीच्या धरलं हाताला, सोडलं बैठकीला. थांबा म्हणत होते, थांबले नाही. पान सुपारी न घेता निघून गेले. पण थोडस जाणवलं बघा जादवाला. भोसल्यांचा अपमान झाला. बोललो आपणच, आपण त्यांची समजूत काढावी. सर्व आटोपल्यानंतर भोसल्यांच्या निवासस्थानावर आले आणि काय म्हणत आहे. भोसले, सकाळी जो काय प्रकार घडला त्याच्याबद्दल आलो मी. काय मुलगी देतो म्हणून सांगायला आलात? भोसले, तोंड सांभाळून बोला. झालात बराबरीचे तर देऊन टाकू पोरगी, आणि शोभला जात नाही तुम्हाला. याच वेळेला दोघा भावांनी नोकरीला राजीनामा दिला. विठोजी आणि मालोजी आपल्या गावी परत आलेले आहेत. या गावाचं नाव आहे वेरूळ. एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला, प्रकार काय घडला. दृष्टांत मालोजीला, दृष्टांत मालोजीला. मालोजी उठा, उठा. या वारुळामध्ये 7 रांजण द्रव्याचे भरलेले आहे. आपल्या स्थितीमध्ये असणारं वारुळे उकरा. इथेच तुम्हाला 7 रांजण मिळतील. या द्रव्याचा उपयोग करा. वाडा बांधा. घोडे हत्ती खरेदी करा. जीव तुमची सून म्हणे, हिच्यात पोटी महापुरुष जन्माला येईल, हिच्यात पोटी महापुरुष जन्माला येईल. माझ्या मनातलं तुम्ही सर्व सांगत आहात. आपण कोण आहात, कोण शक्ती आहे. तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी, तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानी. जागा जाग आली. विठू विठू, जगदंबेने साक्षात्कार दिला, जगदंबेने साक्षात्कार दिला. जगदंबेने सांगितलं तुम्हाला द्रव्य लाभ होणार आहे. या शेतीमध्ये ते असणार वारुळ उकरा. या ठिकाणी 7 रांजण मिळतील असं सांगितलेलं आहे. तेच नव्हे, वाडा बांधायला सांगितला, हत्ती खरेदी करायला सांगितला, कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला सांगितला. आणखीन काय सांगितलं माहित आहे? जीव तुझी सून म्हणे, हिच्याच पोटी महापुरुष जन्माला येईल, तोच या हिंदू धर्माचं रक्षण करी. दादा, काही तुझ्या डोक्यात? अरे या जीव करता नोकरी सोडून आपल्याला इथे यावं लागलं. हे काढून टाक डोक्यातला खोल. नाही, जगदंबेचा साक्षात्कार आहे हा, जगदंबेचा साक्षात्कार आहे. प्रणाम कुलस्वामिनीला, तुळजा भवानीला. प्रणाम तुळजा भवानीला, कुलस्वामिनीला, कुलस्वामिनीला. दोघं भाऊ शेतात गेलेले आहेत. शेतीमध्ये खोदत असताना द्रव्य लाभ झाला भोसल्याला, झाला भोसल्याला गिरहा दीजी, झाला भोसल्याला गिरहा दीजी, झाला भोसल्याला गिरहा दीजी. 7 रांजण द्रव्य मिळालं. आता याची विल्हेवाट कशी करायची? कुणी म्हणतील यांनी चोरी केली असावी,
त्यांच्या वडिलांचे दोस्त, यांचं नाव आहे केशव स्वामी भट. या भटाचं गाव आहे श्रीगोंदा. बोलावून घेतलं भटाला आणि सर्व कल्पना दिली. घोडे खरेदी केले. भोसल्याच्या दारात हत्ती घोडे डुलू लागले. शिकार सिंगणापूरला प्याच्या पाण्याची सोय नव्हती. तलाव बांधला. कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. निजामाच्या दरबारात बोलवून घेतलं. फौज फाटा गोळा केलेला, फौज फाटा गोळा केलेला, सुंदर असा वाडा बांधलेला. वाड्यासमोर हत्ती डुलला, वाड्यासमोर हत्ती डुलला. काय घडायला लागलेला आहे? भोसल्यानी जमवाजमव केलेली आहे. कदाचित बंड उभारला जातील एवढ्या निजामाच्या दरबारात अर्ज केला होता. त्याचं उत्तर आलं. बोलावून घेतलं मालोजीला, घेतलं मालोजीला. राजे किताब मिळला भोसल्याला, मिळला भोसल्याला गिरहाजी, मिळला भोसल्याला गिरहाजी, मिळला भोसल्याला गिरहाजी. राजे किताब मिळला भोसल्याला, मिळला मालोजीला हाजी. मिळला भोसल्याला गिरहाजी, मिळला भोसल्याला गिरहाजी. हा मधला काळ किती दिवसाचा गेला होता म्हणाल? 7 वर्षाचा काळ निघून गेला होता. शहाजी राजे आता 15 वर्षाचे झाले होते. नुकतीच गालावर काळी छटा दिसायला लागलेली होती. होठावर विसरूक फुटायला लागलेली होती. पिळदार शरीर आणि येता जाता हा शहाजी भोसला म्हणजे मालूजीचा मुलगा जादवाना दिसू लागला. समोर पाहून शहाजी भोसल्याला, समोर पाहून शहाजी भोसल्याला, शहाजी भोसल्याला काही वाटलं लकुजी जाधवाला, काही वाटलं लकुजी जाधवाला. आपल्या मुलीला हा योग्य वर आहे. जिजाऊला शोभण्याजोग आहे. याच्याच बद्दल चर्चा सुरू झालेली होती पूर्वी. मी अपमान केला होता त्यावेळेला ते सरदार होते. पण आज राजे किताब भोसल्याला मिळालेला आहे. भोसले राजे झालेले आहेत. आमच्या बराबरीचे आहे. आपल्या मुलीला हा योग्य वर आहे. जिजाऊ देऊन टाकावी. समोर पाहून शहाजी भोसल्याला, शहाजी भोसल्याला काही वाटलं लकुजी जाधवाला, काही वाटलं लकुजी जाधवाला. जिजाऊ द्यावी शहाजीला, जिजाऊ द्यावी शहाजीला. कन्यादान मुलगी लग्नाला, मुलगी लग्नाला गिरहाजी, मुलगी लग्नाला गिरहाजी, मुलगी लग्नाला गिरहाजी. लकुजीराव जाधव भोसल्यांच्या निवासस्थानी आलेले आणि काय म्हणत आहे? हरलो आम्ही, तुम्ही जितलात. आम्ही का आलो? आमची जीव तुम्ही पदरी घ्यावी. शहाजीला आम्ही जवाई करत आहोत. जगदंबेनं तुमचं ऐकलं असं म्हणतात. मनात इच्छा होती. आनंद झाला इटोजीला, झाला इटोजीला. आणि मग लकोजी काय बोललेला, लकोजी काय बोललेला. हे लग्न आमच्या घरी होईल. हे कुठं? राजा सिंधेला. कन्यादान मुलगी लग्नाला, मुलगी लग्नाला गिरहाजी, मुलगी लग्नाला गिरहाजी, मुलगी लग्नाला गिरहाजी.
वेरूळचा निरोप काही आला, वेरूळचा निरोप काही आला. लकोजी जाधव आला, लकोजी जाधवाला स्वतः बादशहा लग्नाला येणार आहे, म्हणून वराडी मंडळी तुम्हीच वेरूळला यावं असा निरोप राजा सिंदखेडला, असा निरोप राजा सिंदखेडला. आणि म्हणून याची नोंद मिळते, शहाजी राजाचं आणि जिजाऊ साहेबांचं लग्न झालं हे वेरूळला झालं. बादशाह लग्नाला उपस्थित राहणार होते आणि म्हणून राजा सिंदखेडचा बेत रहित झाला. दरबार निजामाचा भरला, घोड्याचा मान भोसल्याला, खंडागळ्याचा हत्ती पिसळला, खंडागळ्याचा हत्ती पिसळला. किंकाळ्या सुरू झाल्या. जिजाऊ यावेळेला गरोदर होत्या, 5वा महिना सुरू होता. वरून बघायला लागलेले आहे, लोकांची पळापळी सुरू झालेली आहे, कानावर किंकाळ्या ऐकायला येत आहेत. खंडागळ्याचा हत्ती पिसळलेला होता आणि या हत्तीला पकडण्याकरता 2 पथक सुसज्ज झालेले आहेत. एक पथक जाधवांचं, आणि जाधवांच्या पथकाचं नेतृत्व कोण करत होता तर दत्ताजीराव जाधव. दुसरं पथक होतं ते भोसल्यांचं. या भोसल्याच्या पथकाचं नेतृत्व कोण करत आहे तर संभाजी भोसले. खंडागळ्याचा हत्ती धरण्याला संभाजी भोसला चालला, दत्ताजी काय बोलला. भोसले हत्ती धरायचा हुतुतीचा डाव नव्हे. जाधवानो भाऊ बलातलं सामर्थ्य भोसल्यांच्या अजून तुम्हाला समजलेलं नाही. हिम्मत असेल मनगटाला मनगट लावून बघा. दत्ताजी काय बोलला. भोसल्याच्या मनगटातलं सामर्थ्य आजमावू एक वेळ. एवढ्यात पिसळलेला हत्ती आला. एक माणूस त्याने सोंडेनं उचलला, आकाशात भिरकवला, दुसरा पायाखाली रगडला गेला आणि माणसं पळायला लागली. संभाजी भोसले हसला. जाधव पाहिली तुमची मर्दुनगी, लोक पळायला लागलेले आणि म्हणे मनगटाला मनगट लावू. अरे भोसल्याच्या मनगटाला मनगट लावण्यासाठी अजून जन्माला येणार आहे असं म्हणतात. जाधवानी आपल्या कमरेची तलवार गावली, म्याला बाहेर काढून समशेरीला आणि पिसळलेल्या हत्तीवर दत्ताजी जाधव चाल करून गेलेला आहे. हत्ती त्याच्या अंगावर येताच वार केला आणि सोंड तोडली गेली. खंडागळे म्हणत आहे, जाधव जाधव हत्ती मारायचा नाही, जाधव हत्ती मारायचा नाही. सोंड तुटताच ची 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 करत हत्ती पडला गेला. खंडागळे जाधवानी आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य त्या मुक्या प्राण्याच्या सोंडेवर दाखवलं. दत्ताजी जाधवाला म्हणाव, जरा भोसल्याच्या मनगटाला मनगट लावून बघा, मग कळल काय आहे ते. अरे तुझ्या मनगटाला मनगट लावायला भीतो का? चाल. संभाजीवर चालून जेव्हा आला, संभाजीवर चालून जेव्हा आला, संभाजीचा क्रोध खवळला. दत्ताजीवर वार तेव्हा केला, दत्ताजीवर वार तेव्हा केला. क्षणात पडला धरणीला, पडला धरणीला. आणि हे जिजाबाई आपल्या डोळ्यानं सर्व बघत होती. खंडागळ्याचा हत्ती धरत असताना या दोघाचा झालेला वादविवाद.
ही रक्ताचीच नाती एकमेकावर तुटून पडली होती. यांना कसं काही कळलं नाही. हे दुसरे कुणी नव्हते. एका बाजूला मोठा भाऊ दत्ताजी जाधव आणि दुसरा होता तो धीर संभाजी भोसले. धीरानीच आपल्या भावाला खलास केलं. काय घडतंय कोण जाणे. एवढ्या लखोजी जाधवांना कळलं. जाधव दत्ताजीला खलास केला. त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि ती संभाजी भोसल्याला गेले. सम्य लखोजी जाधव आपली शमशेर घेऊन पळतच आलेले आहेत. कुठं आहे तो संभाजी भोसला. माझ्या पोराचे तुकडे करणाऱ्याला मी आता जीवन सोडणार नाही. जिजाबाईच्या काळजाचं पाणी झालेलं आहे. तिचं अंग लटलट लटलट कापायला लागलेलं आहे. आता काय घडतंय कोण जाणे. एवढ्या संभाजीला लखोजी जाधवानी घातलं आणि संभाजीचे तुकडे तुकडे करून टाकले. क्षणामध्ये चौकात 2 मुर्दे पडले होते. शहाजी राजांना कळलं तुमच्या सासऱ्याने तुमच्या भावाला खलास केलं. शहाजी राजे समशेर घेऊन सासऱ्याला हुडकत आलेले आहेत. कुठं आहे तो लखोजी जाधव. जगदंबे 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 यांना कुणी वाचविल का. हे चाललेलं युद्ध कुणी थांबविल का. इथं कुणी येणार नाही का. एवढ्यात लखोजी जाधव आणि शहाजीची भेट झाली. शहाजीच्या अंगावर वार केला पण शहाजीनं चालाकीनं तो वार चुकवला. लखोजी जाधवाची तलवार शहाजीच्या डाव्या दंडावर लागतात. अंगारका रक्ताने भिजला आणि वरून पुरीचा आवाज आला. वरती लक्ष गेलं तर आपली जीव उभी आहे पण रक्ताचं भांडण सुरू झालं होतं. हा दरबारात कळलं होतं. आतून हुकूम आला क्या बदतमीजी है. आणि इथूनच जाधव भोसल्यांचं वैर सुरू झालं. आता यावेळेला जिजाबाईची अवस्था काय झाली असेल. अभ्यास करा. सासऱ्यानं दंडावर तलवारीचा वार केलेला आहे. तो घरात आल्यानंतर आपल्या बायकोशी कसा वागेल. माझ्या भगिनीना मातोश्रीना निरोप आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर शिवचरित्र ऐका म्हणजे जिजाऊ साहेब कळेल तुम्हाला. दंडाची जखम वैद्यराजांनी बांधलेली आहे. शहाजी राजे समोर नेतात. जिजाऊ साहेब उभे आहेत. कुठं आहे तो लखोजी जाधव. नरडीचा खोट घेईन त्याच्या मी. ज्याने माझ्या कपाळाचं कुंकू पुसायचा प्रयत्न केला त्याचं तोंडही मला बघायचं नाही. काय काय विषाद आहे नवऱ्याची भांडायची. नवरा काय बोलायच्या अगोदरच जिजाबाई बोलून गेल्या. आणि खरं घडलं मात्र शहाजी राजाला दररोज आपल्या सासऱ्याचं तोंड बघावं लागत होतं पण जिजाबाईने आपल्या वडिलाचं तोंड बघितलंच नाही. ज्यांनी माझ्या धीराचा खून केला, ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या देहावरती तलवारीचा वार केला त्याचं तोंडही मला बघायचं नाही. आणि शेवटी शहाजी राजांनी विचार केला आपली पत्नी जर तोंड बघायला तयार नाही तर आपण निघून जायचं. आणि याच वेळेला नगरचा सुलताना पैगंबरवासी झाला होता. पैगंबरवासी कळलं का. हिंदू धर्मामध्ये स्वर्गवासी म्हटलं जातं आणि इस्लाम धर्मामध्ये पैगंबरवासी म्हटलं जातं. शहाजी राजांनी एवढी संधी घेतली. बेगम साहेबाला आत्मविश्वासात घेतलं. बाळ सुलतानाला गादीवर बसवलं आणि त्याचे वजीर म्हणून आपण राज्यकारभार करायला सुरुवात केली. इस्लामी राज्य वाढवण्यासाठी शहाजी राजे आपल्या भाऊबलातलं सामर्थ्य खर्च करू लागले. याच काळामध्ये नगरला जिजाबाई बाळंतीण झाल्या. मुलगा झाला पण मुलाचं नाव काय ठेवायचं प्रश्न पडला. 6 महिनेही मुलाचं नाव ठेवता आलं नाही. शेवटी शहाजी राजे आले आणि विचारलं राणी साहेबा काय नाव ठेवायचं बाळाचं. मला भाऊजींची सारखी आठवण येते. मला असं वाटतं यांचं नाव भाऊजीच ठेवावं. आणि या मुलाचं नाव संभाजी ठेवण्यात आलं. यानंतर जिजाबाईला 4 मुलं झाली. 4ही दगवली गेली. 7 वर्षाचा काळ निघून गेला आणि या 7 वर्षाच्या काळामध्ये जिजाबाईला या नगरमध्ये काय पाहायला मिळालं. हिंदूच्या अनेक मुली पळवून आणलेल्या आहेत. त्यांचं सील भ्रष्ट केलेलं आहे.
त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांच्या किंकाळ्या ऐकायला लागलेल्या आहेत. गायी कापल्या जात आहेत आणि चाललेला आहे यवनांचा नंगा नाच पाहून एक दिवशी जिजाबाई बुरानगरच्या जगदंबेच्या समोर आलेले आहेत. हे बुरानगर कुठं म्हणाल तर नगर पासून 2.5 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी भुत्या तेल्याच्या घरी साक्षात तुळजाभवानीनं 12 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन घाणा हाकलेली अक्की आहे. जिजाबाई तिथं आल्या. नवरात्रातली 7वी माळ आहे. नवरात्रातल्या 7व्या माळेला नवरात्रातल्या 7व्या माळेला बुरानगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर उभ्या राहिल्या आणि पदर पसरला. काय मागितलं? देवी समोर पदर पसरिला आणि एक बाळ द्यावा गे मला, यवनांचा मोड करण्याला, दैत्यांचा मोड करण्याला तुझी शक्ती हवे गे मला. भवानी पावनवसाला पावनवसा नवस केले अंबेला. नवस केले अंबेला तुळजाभवानीला बुरानगराला. जिजाबाई बोलल्या नवसाला. 9 दिवस बसन घटाला, 9 दिवस बसन घटाला. एक बाळ द्यावा गे मला. कौवल्ल लावला आंबेला, उजवा कौल मनी धरलेला. आंबेन कौल बघा दिला, आनंद झाला जिजाला. जिजाबाई बोलल्या नवसाला, बोलल्या नवसाला. देवानो यावो तुम्ही, देवतानो याहो, नातानो यावो तुम्ही, संतानो यावो. उधार उधार आई राधाई धाम जगदंबेला गोंधळ गेला. इकडे बातमी आली, लखुजी जाधव मोंगलांचा साह्य घेऊन कैद करण्या शहाजी राजाला, कैद करण्या शहाजी राजाला लखुजी आलेला, लखुजी आलेला. शहाजी राजाने काय केलं? सवे घेऊन बेगम साहेबाला आपली फौज भाटा बेगम साहेबा बाल सुलताना घेतला आणि माहुलीचा किल्ला गाठला, किल्ला गाठ. माऊलीच्या किल्ल्याजवळ येताच किल्ल्याला वेढा दिलेला आहे. लखुजी जाधव किल्ला लढवायला लागलेला आहे. आपल्या जावायला आणि मुलीला कैद करण्याकरता आलेला आहे. याच वेळेला जिजाबाईला दिवस गेलेले आहेत. 7वा महिना चालू आहे. डोहाळ्याची चर्चा चाललेली आहे. बाईला डोहाळे कसे लागतात? काही बायांची चर्चा चालली. राणी साहेबा वेगळं वाटायला लागले. काही खाऊस वाटतं. निस्ती मान हल्ली. कशावर लक्ष जात नाही. तोंडाला काहीच नाही. एक बाई म्हणते, मला पहिल्या मुलाच्या वेळेला भलतच खाऊस वाटलं. अगं काय खाऊ वाटलं? मी माती खात होते. दुसरी म्हणते मी चुलीतली राख खात होते. तिसरी म्हणते बाई मला यातलं काहीच आवडलं नाही. मी नाकातला मिकूड खात होते. बाया काय खातील काय सांगता येणार. डोहाळ्याची चर्चा सुरू झालेली आहे. एवढ्यात महाराज आले. शहाजी राजे आपल्या पत्नीला विचारतात, आम्ही ऐकलं तर खरं आहे? निस्ती मान हल्ली. काय हवाय सांगा, द्याल आम्हाला. अलबत
पत्नीची इच्छा जर पुरी करता आली नाही तर नवरा बनण्याचा अधिकार काय? मग काय हवाय? तुमचा पोशाख द्या, हा घ्या. जिरे टोप द्या, हा घ्या. ती शमशेर द्या, आणि शमशेर हातात घेताच काय घडलेला आहे? खबरदार! गरगर्रा फिरवी पट्ट्याला, गरगर्रा फिरवी पट्ट्याला, करकर्रा खाल्लं दाताला, चरचर्रा वळून मुठ्ठीला, चरचर्रा वळून मुठ्ठीला, सांगती शहाजी राजाला, दैत्याचा मोड करण्याला, दैत्याचा मोड करण्याला आम्ही येत आहो जन्माला. डोहाळे लागले जिजाला, सांगती शहाजी राजाला, शहाजी राजा. शहाजी राजांच्या लक्षात आलं आपल्या वडिलाला स्वप्न पडलं होतं, हिच्याच पोटी महापुरुष जन्माला येणार आहे. बरोबर आहे, हे गर्भात असणारा जिजाबाईचं रूप मला सांगायला लागलेलं आहे. एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला सोहडाला माहुली किल्ला माहुली. एके दिवशी मध्यरात्रीला माहुली किल्ला सोडला आणि घोड्याच्या टपाचे आवाज निघू लागले. दौडायला लागलेले आहेत. दौडत असताना पाठीमागून दैन दैन, भागो भागो, पकडो. पुन्हा घोड्याच्या टपाचे आवाज येऊ लागले. जिजाबाई काय म्हणत आहे? नाथ नाथ, तुम्ही चला, तुम्ही जा, मी त्यांची मुलगी आहे. जरी हाती लागली तर माझं बरं वाईट होणार नाही, पण तुम्ही जा, मला भाऊजींची आठवण येते. राणी साहेब, अंधारी रात्रीमध्ये तुम्हाला सोडून आम्ही धावत जाणं आम्हाला शोभलं जात नाही. आपला पती आपणाला न सोडू, आपणाला या दरी डोंगरात न सोडता तो जायला तयार नाही. जिजाबाईच्या लक्षात आलं. लगाम खेचला, टाच मारली आणि या सह्याद्रीच्या कड्या कपारात जिजाबाई घोड्याच्या दौडायला लागलेले. गरोदरबाई घोड्यावर दौडत असताना गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल ना, पण ती काय म्हणायला लागलेली आहे? बाळा बाळा, माझ्यावर रागवू नको रे. तुझी आई रात्रभर घोड्यावर का दौड करते तुला माहित आहे? आयुष्यभर तुला असंच घोड्यावर दौड करावी लागणार आहे, आणि म्हणून तुझी आई गर्भातच तुला घोड्यावर बसायचं शिक्षण देते. बाळा, माझ्यावर रागवू नकोस, माझ्यावर रागवू नकोस. जिजाबाईचा अभ्यास केला आणि आताच्या बायाचा अभ्यास केला तर माझं डोकंच कामातनं जात आहे. 7 महिन्याची गरोदरबाई रात्रभर घोड्यावर दौड करायला लागलेली आहे, आणि गर्भातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवायला लागलेले आहे. आणि आताची 2 महिन्याची गरोदरबाई डॉक्टरच्या घरला एलफाटे घालायला लागलेले आहे. का आला होता? डॉक्टर साहेब, कालपासून काही जरी खाल्लं तरी पचतच नाही बघा, बस रात्रभरची दौड केली, आणि रात्रभरची दौड झाल्यानंतर सकाळी जुन्नर या गावाच्या जवळ आलेले आहेत. छोटासा शंभू आपल्या वडिलाच्या खांद्यावर हात डावा ठेवलेला आहे. आपल्या आईची वाट बघत आहे, म्हणत आहे, मा साहेब, मा साहेब आल्या, मा साहेब आल्या, मा साहेब आल्या. अमराई मध्ये येतात. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला. तुमची अशी रपेट झाली तर आम्ही पुढे कसं जाणार? मला तेच सांगायचं आहे. तुम्ही जा, जुन्नरला ठेवून जी झाला, जुन्नरला ठेवून जी झाला, ठेवून जी झाला, लकोजीनं पाठलाग केला. त्याला कळलं विश्वासराव देशमुखाच्या वाड्यामध्ये जिजाबाई आहे. येताच कोण आहे? श्रीनिवास सरदार. हे हिम्मत, पाबंदी रखो मामा साहेब. एवढ्यात आतून आवाज आला, खबरदार, पुढाला तर खंडोळी केली जाईल. हे कोण होतं म्हणाल? स्वतः जिजाबाई आपल्या वडिलाच्या अंगावर तलवार घेऊन आलेली आहे. मुलगी नव्हे देवी साकार, मुलगी नव्हे देवी साकार, असा होऊन साक्षात्कार. जाधवराव झाले वगागार, हातातली गळली तलवार, प्रेमाचं फुटलं पाजर, दाटला उरजी. पुरी, पुरी, या बापाला क्षमा कर, या बापाला क्षमा कर, पुरी, या बापाला क्षमा कर. साठी आणि भूत नाटी म्हणतात, नवल नाही. आबा, एवढं जर माझ्यावर तुमचं प्रेम आहे तर तो रंगमहालातला गुलाल अजून का उधळला जातो? आबा, गुलाल का उधळला जातो? पोरी,
हे जाधव भोसल्यांचं वैर कधी थांबेल? चिवासाहेबपर्यंत थांबणार नाही. विश्वासराव देशमुखाच्या साह्यानं जिजाबाईला शिवनेरी गडावर आणून ठेवलेला आहे. शिवनेरी गडावर आल्यानंतर जगदंबेचं दर्शन घेतलं, शिवभवानीचं. आणि लखुजीराव जाधव जाता जाता कमरेचा कसा काढून काय म्हणत आहेत, बाळ जगलो वाचलो तर येईल, नाहीतर एवढाच माझ्या पोराला आशीर्वाद सांगणार तुम्हाला. लखुजी जाधव निघून गेले. काही दिवसानंतर लखुजी जाधवाला दरबारात मुजऱ्याला बोलवलं आणि या देवगिरी किल्ल्यावरती म्हणजे दौलताबाद किल्ल्यामध्ये त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले. अमनुष्य कत्तल केली. जिजाबाईला शिवनेरी गडावर करता तिने आरुणी दिली. अशा अवस्थेत तुम्हाला आयुष्यभर तुम्ही ज्याच्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे शिजवला, ज्याच्यासाठी संसारातला ताकद दाखवली, त्यांनीच तुम्हाला खलास केला. त्यांनीच तुम्हाला खलास केलं. याचा सोड घेईन. जिजाबाई आजारी पडल्या. पोटात दुखायला लागलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. वैद्यराज होते, हाकीम होते, डॉक्टर होते. 3रा दिवस उगवला. सूर्यास्तमानाची वेळ. 19 फेब्रुवारी फाल्गुन वद्य तृतीया, सूर्यास्तमानाची वेळ. आणि एक बाई बाहेर पळत आली आणि काय म्हणाली, ऐकलत का राणी साहेबांना मुलगा झाला, मुलगा. एकेकाली सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला. एकेकाली सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला. शिवनेरी तो बाळ जन्मला, शिवनेरी तो बाळ जन्मला. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजा. सूर्यास्तमानाच्या वेळेला हिंदू धर्माचा सूर्य उगवला गेला. शिवनेरीत पाळणा बांधिला. भटजीबुवा भविष्य बघायला लागलेले आहे. बाळाचं भविष्य कथन करायला लागलेले आहे. हा देशात महान होईल, चंद्र सूर्य असेपर्यंत याची कीर्ती राहील, असं भटजीबुवा पुटपुटायला लागलेले आहेत. जिजाऊ साहेब म्हणतात, भटजीबुवा दक्षिणेच्या अपेक्षेनं काहीतरी सांगू नका. राणी साहेबा, आम्ही दक्षिणेच्या अपेक्षेनं बोलत नाही. मुलाची जन्म वेळच अशी आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्या नावाची कीर्ती आणि झेंडा फडकला जाईल. शिवनेरीत पाळणा बांधिला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिजाबाई हलवी बाळाला, शिवाजी ठेवलं नावाला. शाहिरानं साज चढविला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला. मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला. पूर्ण चढवून शाहिरी साजाला. शाहीर देशमुख गात बोहाड्याला. भूवैकुंठ भूमीवरी भीमेच्या तीरी असे पंढरी शिव मंदिर यावे बघण्यास. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, त्यांच्या जन्मापासून ते महाराजांच्या समाधी कालापर्यंत तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी शिवसृष्टी बांधायचं काम सुरू झालेलं आहे. शिवमंदिर पूर्ण आहे. शिवभक्तांनो, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या शिवमंदिरासाठी पंढरीस या. भूवैकुंठ भूमीवरी भीमेच्या तीरी असे पंढरी शिवमंदिर यावे बघण्यास. गुरुनामानंद आशीर्वादास.